डॉक्टर गिरीश वळसनकर यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं. नक्की घटना काय आहे? बघा तर मग प्रेक्षकांनो, घटना आहे सोलापूरची. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर गिरीश वळसनकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालं आहे. काल रात्री अटक करण्यात आलेली एक महिला, जिचं नाव आहे मनीषा मुसळे माने, हिला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि तिथं झालेल्या युक्तिवादामुळे आता या केसचा संपूर्ण प्रवाहच बदलू शकतो असं चित्र समोर आलं आहे. तर मनीषा माने ही डॉक्टर शिरीष वळसनकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होती. काही दिवसांपूर्वी तिच्यावरती आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आला होता आणि याच कारणामुळे डॉक्टर वळसनकरांनी तिला नोकरीवरून देखील हटवलं होतं. आता त्यानंतर मनीषा यांनी वळसनकरांना धमकी दिली, जर का मला नोकरीवरून काढलं तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. आता हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. त्यानंतर मनीषा यांचा वळसनकरांना एक मेलही आला होता, ज्या मेलमध्ये त्यांनी लिहिलं होतं, माझा पगार कपात करू नका. कोणाच्या तरी चुकीच्या लोकांच्या सांगण्यावरून हा निर्णय तुम्ही घेऊ नका, अन्यथा मी काहीतरी टोकाचं पाऊल उचलेन. आता या मेलनंतर दुसऱ्याच दिवशी डॉक्टर वळसनकर दाम्पत्य मनीषा यांना भेटलं. आता चर्चेमध्ये मनीषा यांनी माफी देखील मागितली आणि त्यांना पुन्हा नोकरीवरती घेण्यात आलं. मात्र काही दिवसांमध्येच डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी आत्महत्या केली आणि सर्वांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. पोलिसांनी ही धमकी आणि तो मेल पाहता मनीषा यांना संशयित म्हणून अटक देखील केली. मात्र आता कोर्टामध्ये मनीषा यांच्या वकिलांनी जो युक्तिवाद मांडला, त्यामुळे आता ही केस पालटू शकते. वकील प्रशांत यांचा दावा आहे की पोलिसांनी मनीषा यांना जाणीवपूर्वक फसवलंय. त्यांच्या मते एक मेल किंवा पगारीची कपात यामुळे वळसनकरांसारख्या वरिष्ठ आणि सन्माननीय डॉक्टर असा टोकाचा निर्णय घेणारच नाही. ते म्हणतात की त्या मेलनंतर लगेचच वळसनकरांनी मनीषा यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं होतं आणि माफीनामा देखील घेतला. त्यांच्यासोबत चर्चा केली आणि तो विषय तिथंच संपवला. त्यानंतर वकील म्हणतात, जर मनीषा खरंच एवढी त्रासदायक किंवा जर धमकी देणारी व्यक्ती असती तर डॉक्टर वळसनकरांनी तिला पुन्हा नोकरीवरती घेतलं असतं का? त्याच दिवशी तिला बोलवलं नसतं. आता हे सगळं पाहता आत्महत्येच्या रात्री काहीतरी वेगळंच घडलं असावं असाही संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. आता यांचं म्हणणं आहे, हे प्रकरण फक्त मेलचं नाही, तर कदाचित गोष्टी दडपल्या जात आहेत. सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच मनीषा यांना अटक केली गेली असावी. आता कोर्टाने मनीषा यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे. त्यानंतर वकिलांचा दावा आहे की या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती कोणताही आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप नाही किंवा केवळ एक मेल आणि पगार कपातीचा वाद इतकंच कारण देऊन त्यांना आता या सगळ्या गोष्टींमध्ये फसवलं जातंय. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो, एका मेलवरून एवढा मोठा निर्णय खरोखरच घेतला गेला असेल का? की आत्महत्येच्या रात्री काहीतरी वेगळंच घडलं असेल? आता या सगळ्या घटनाक्रमातून हे मात्र स्पष्ट होतं की प्रकरण हे अजूनही अर्धवटच आहे. यामागील सत्य काय आहे ते आता तपासातूनच समोर येईल. पण या नवी वकील युक्तिवादामुळे डॉक्टर वळसनकर यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ही केस खरंच पालटू शकते का? मला नक्कीच सांगा. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना तुम्हाला कशी वाटली हे मला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज, नवनवीन सत्यकथा, सत्य घटना
या तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहता येतील. आणि अशाच डॉक्टर वळसणकर यासारख्या महान व्यक्तीला, ज्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले, हजारो लोकांना जीवदान दिले, त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहा. धन्यवाद.